आपण आलो आहे पुण्यातल्या अशा एकमेव ठिकाणी जिथे मिळतो अमरावतीचा स्पेशल रोडगा थाली. तर बघूया. बघा इथे स्पेशल थाली, आमरस थाली, वराडी थाली आणि शेवटी रोडगा थाली. ही फक्त इथे शनिवारी आणि रविवारीच मिळते. तर चला बघूया आतमध्ये. आतमध्ये बघा हे हॉटेल आहे वर्धजन महाराजांचा फोटो आणि याच्या मालकीन मॅडम बसलेले आहे इथे आणि बाकी इथे असणारे लोक आहेत. नमस्कार काकू. तेल शेगावचा स्वादमध्ये आलो आहे आणि तेही अस्सल झणझणीत रोडगे खायला. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला रोडगे आणि तेही पुण्यात? तर चला बघूया. इथे आले आता या शेगावच्या स्वादचे मालक श्री देशपांडे सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तुमच्या हॉटेलबद्दल काही माहिती द्याल? आपलं विदर्भी चवीचं पुण्यातलं एकमेव असं हॉटेल आहे जे अस्सल विदर्भाची चव आपण पुण्यात देतो. अच्छा. तुम्हाला जर गावाकडची विदर्भातली एक्झॅक्ट चव खायची असेल, चाखायची असेल तर एकदा हॉटेलला अवश्य भेट द्या. आणि रोडगा थाळी फक्त इथेच मिळते ना पुण्यात? पुण्यात रोडगे फक्त आपणच बनवतो. आपल्याकडे शेवभाजी, पाटवडी, खांडोळी, मिरचीची भाजी अशा सगळ्या वराडी भाज्या फेमस आहे. आणि तुम्ही कुठचे मूळचे? मी अंजनगाव सुरजी. अरे वा, म्हणजे आमच्याच गावचे आहात. हो. अरे वा. तर येत राहू आम्ही इथे. बिलकुल. आणि रोडगेचं काही आपल्याकडे आता सॅम्पल आहे की काय? रोडगे बघायला लागतील. नाही काही हरकत. आपल्याकडे सॅम्पल असेल पण सगळ्या विदर्भवासियांचं या हॉटेलला अवश्य स्वागत. सगळ्यांनी एकदा तरी भेट द्या. अमरावतीचे रोडगे जर खायचे असेल पुण्यात कुठे तर नक्की या हॉटेलला भेट द्यायला. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. देखील बघू शकता तुम्ही आतून किती छानपणे महाराजांची फोटो देखील आहे आणि बाकी प्रेम देखील आहे.